परळी विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीपासून मुंडे घराण्याचं वर्चस्व आहे. ते पुन्हा एकदा लाखाच्या वर मताधिक्य मिळवून धनंजय मुंडे यांनी सिद्ध केलंय. महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचं मताधिक्य मिळवत विजय खेचून आणलाय. मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून मताधिक्य मिळवत प्रचंड मोठा विजय धनंजय मुंडे यांनी प्राप्त केला. परळी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून धनंजय मुंडे आणि मवियाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांनी निवडणूक लढवली. शरद पवार यांनी परळीत येऊन सभा घेत धनंजय मुंडे यांच्या पुढे आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला. पण धनंजय मुंडे यांनी पवारांनी माझी जात काढली, पण मी जातीवर धर्मावर राजकारण करणार नाही, तर त्यांनी स्वतः केलेल्या विकासाचा पाढा वाचला. मला अभिमन्यू प्रमाणे अडकवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय नेते करतायत, पण मी आधुनिक अभिमन्यू आहे, अडकणार नाही असं सांगत प्रचाराची धुरा मुंडे बंधू भगिनींनी उचलली. एकाही राज्य किंवा राष्ट्रीय नेत्याची सभा त्यांनी घेतली नाही. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी संपूर्ण प्रचार केला. यामुळे परळीकरांनी तब्बल 1,40,000चं मताधिक्य मिळवलं आणि राज्यात मताधिक्य मिळवण्यात प्रथम क्रमांक पटकावला. कार्यकर्त्यांनी परळीचा लेख महाराष्ट्रात नंबर 1 म्हणत घोषणाबाजी केली. दरम्यान धनंजय मुंडेंच्या विजयाची 3 महत्त्वाची कारणं आहेत. सशक्त प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि व्यवस्थित नियोजन, यामुळे त्यांना विजय प्राप्त झाला. तर मवियाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांची प्रचार यंत्रणा कमकुवत होती. कार्यकर्त्यांचा अभाव, तर निवडणूक काळात राजेसाहेब देशमुख यांनी परळीत साधं प्रचार कार्यालय सुद्धा सुरू केलं नाही. मतदान केंद्रावर कुठेही प्रतिनिधी नव्हते. यामुळे राजेसाहेब देशमुख यांना पराभवाला सामोरं जावं लागल्याचं दिसून आलंय. उलट धनंजय मुंडेंच्या यंत्रणेमध्ये एवढा विश्वास होता की आम्ही आमच्या बूथवर जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देऊ, ते मतमोजणीमध्ये दिसून आलंय. मताधिक्य देण्याची चढाओढ कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली. म्हणून धनंजय मुंडे यांना मोठा विक्रम विजय प्राप्त करता आलाय. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही पुढेही घेऊन येणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. सरकारनामा.